या जगामध्ये अवघड असं काहीच नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात की किंवा भगवंत सांगतात, मनोनी अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही. या लागे माझ्या ठाई अभ्यासे मिळ. अभ्यास केल्यानंतर अवघड असं काहीच नाही. अनुभव प्रत्येकाला जीवनामध्ये आलाच असेल. माता भगिनी ज्यावेळेस चपाती लाटतात ना, सर्व नकाशे तयार होतात. काही महाराष्ट्राचा, काही मध्य प्रदेशचा, एक कोणा इकडं तर एक कोणा इकडं. नंतर लाटायला लागतात तर इकडे तिकडे पाहत राहतात आणि चपाती लाटतात अगदी गोल. कुठं झाड नाही, कुठं पतली नाही, अगदी सारखी एकाएकी होते. जे सायकल शिकले आठवत असेल, एक जण इकडून धरतो, एक जण तिकडून धरतो, तोही पडतो, त्यांना घेऊन पडतो. नंतर का एकदा चांगली चालावायला शिकला, आपण बसतो, पिंट्याला घेतो, तिच्या आईला घेतो, सारं वराड त्या सायकल घेतो, चालत राहतो. आपणही पडत नाही, त्यांनाही पडू देत नाही. जे अनुष्ठानला बसले पहिला दिवस आठवत असेल. आता तर थोडस ठीक आहे. अंदर सुल्ला ज्यावेळेस एकदम डिसेंबर महिन्यामध्ये अनुष्ठान असतं, ज्यावेळेस सुरुवातीला अनुष्ठान बसतात, स्वयंसेवकांचा सरळ बसा, त्यांचं ते पाठ दुखतं, जपाला जावतं, एक बोट तिकडं, एक बोट तिकडं. आणि ज्यांना घरी बकरी सारखं चरायची सवय असते त्यांना असं वाटतं आता केव्हा फलार मिळेल. आता हे तर सर्व सहन केल्या जातं, परंतु काही काहींची अवस्था तर अशी असते, काय म्हणतात ना, या शेजारणी न केलं बया. मला पण